काँग्रेसचा पराभव झाला. नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. तुमचे हे जे नेते होते, ज्या नेत्यांना तुम्ही 40-40, 50-50 वर्ष सांभाळलं. बरं विलास थोडं मी थांबवतोय. पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठी बातमी येते ती आपण जाणून घेऊयात. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. पिंपरीमध्ये भाजप 81 जागांवरती विजयी झालेले आहे. गावकी भावकीची निवडणूक आणि या निवडणुकीत 81 जागांवरती भाजपने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 36 जागांवर समाधान मानावं लागलंय. विशाल, आपल्या प्रेक्षकांना आपल्याला हे सांगावं लागेल की या निवडणुकीमध्ये एक वेगळा प्रयोग केलेला होता. जी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या सोबत गेलेला होता, ते दोघे एकत्र येऊन सुद्धा भाजपला ते रोखू शकले नाहीयेत. वस्तादाला पैलवानानं हरवलं अशी म्हणण्याची वेळ आली. बिलकुल. आता भाजपच्या गोटात एक मोठा अपडेट समोर येत आहे. आशिष शेलार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे की मुंबईत महायुती सत्ता स्थापन करणार आणि त्यानंतर एकूणच भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्यात. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय. आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. वसई विरार शहर महापालिका तिथं बहुजन विकास आघाडीने एक हाती सत्ता पुन्हा एकदा कायम ठेवली आहे. मुंबईत ठाकरेंची चर्चा होती, तर वसई विरारमध्ये ठाकूरांची चर्चा होती. ठाकूरांनी आपला किल्ला कायम राखलाय. पुन्हा एकदा त्यांनी सत्ता एक हाती मिळवलेली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा सेटबॅक त्यांना बसलेला होता, पण हे कमबॅक केलंय त्यांनी आणि दाखवून दिलेलं आहे की तिथं आजही आपांचा शब्द हा अंतिम. आप्पा न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत म्हणाले होते, खर्च लावून 111 जागा मी मिळवणार. आकडा स्पष्ट झालेला नाही, पण बहुजन विकास आघाडीचे तब्बल 63 नगरसेवक विजय झालेले. काय चुकलं तुम्हाला वाटतं? तुम्ही खूप कॉन्फिडंट होतात भाजप आहे तिथं. हा वसई विरार. वसई विरारमध्ये ही जी काही स्थानिक निवडणूक आहे, विधानसभेमध्ये जनतेने राज्याचं नेतृत्व, केंद्रातलं नेतृत्व ह्यांना कल दिला. पण जर का वसई विरारमध्ये आपण स्ट्रक्चर बघाल तर अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी, अनधिकृत बांधकामं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या, त्यामध्ये अनेक नागरिक जे बिचारे आहेत, खरं तर त्यांनी घरं घेतली आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी मेहनतीचा पैसा अडकलेला आहे. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा आता लोकांची कामं महापालिकेत लागतात, मग त्या ठिकाणी त्या नेतृत्वाने त्यांना सांगायचं की तुम्ही जर का असं केलं तर आम्ही असं करू. हा एक दबावयुक्त वातावरण त्या ठिकाणी नेहमी तयार केलं जातं. ते ह्यावेळेलाही झालेलं दिसतंय. पण आपण बघाल भारतीय जनता पार्टीचा आकडा किती पटीने वाढलाय. गेल्या वेळी 80 जागा होत्या बहुजन विकास आघाडीच्या. 2 डिजिट मध्ये पण नसणारी भारतीय जनता पार्टी तुम्ही जिंकल्यात. खूप घटवलं. 2 डिजिट मध्ये नसणारी भारतीय जनता पार्टी आता जर का आपण 65+ दिसतोय, तर किती पट्टीची वाढ, 500-600% समोर येण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे जनतेचा कौल जरी आज ते कलामध्ये जरी पुढे असले तरी भारतीय जनता पार्टीला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं हे मान्य करावं लागेल. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, मुंबईमध्ये ठाकरे एवढी फाईट देतील असं वाटलं होतं का? नाही, बघा कसं आहे की मुळात त्यांनी जो एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला की ठाकरे हा ब्रँड, मी मगाशी सांगितलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, पण त्या ब्रँडला डायल्यूट करण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांनी राज ठाकरेजींनी केलं. आणि त्यामुळे आता ठाकरे हा ब्रँड नाही आहे, पूर्वीचे बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. आणि त्यामुळे आता त्यांचा बँड वाजलाय आणि जनतेनी नरेंद्र मोदीजी, देवाभाऊ एकनाथ शिंदेजी हे त्या ठिकाणी विकासाचा ब्रँड कसा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा ब्रँड कसा आहे हे त्या ठिकाणी दाखवलंय ना. इमोशनल कार्ड किती काळ खेळणार, म्हणजे एकीकडे दाखवायचं की मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवायचं असेल तर तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेनाच पाहिजे, अशा प्रकारचा एक बागुलबो उभा करायचा आणि या मराठी माणसाचं वाटोळं करण्याचं काम, त्याला मुंबईच्या बाहेर काढण्याचं काम ह्यांनीच करायचं. हे आता मराठी माणसाला कळलं की किती काळ हे आम्हाला अशा दबावात ठेवणार आहेत, किती काळ आम्हाला सहानुभूतीच्या ह्याच्यामध्ये दाबून ठेवणार आहेत. आणि त्यामुळे लोकांनी ठरवलं की आम्हाला विकासाचं मॉडेल राज्यात दिसतंय, केंद्रात ते मॉडेल दिसतंय, मग हेच मॉडेल जर का मुंबईत आणायचं असेल तर आम्हाला हे कंत्राटदारांचं राज्य संपवावं लागेल की ज्यांनी कोरोनाच्या काळ सुद्धा सोडला नाही, त्यातही घोटाळे केले, बॉडी बॅग्समध्ये घोटाळे, स्वबळावर सत्तेत येऊ शकाल तुम्ही? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून लढलोय. नाही येऊ शकाल का म्हणतात? तेवढा आकडा गाठाल का? कल